नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 21 डिसेंबर 2022 आणि आज इयत्ता 8वीचा NMMSचा पेपर झालेला आहे। त्याची आपण संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहोत। प्रस्तुत उत्तरसूची ही संभाव्य आहे मित्रांनो। 90 प्रश्न होते, 90 गुण होते आणि 90 मिनिटे आपल्यासाठी होती। म्हणजे एक प्रश्न 1 मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी सोडवावयाचा होता। या 90 प्रश्नांपैकी 2 प्रश्न माझ्या मते बाद होण्याची शक्यता आहे। प्रश्न क्रमांक 80 आणि प्रश्न क्रमांक 83। कारण प्रश्न क्रमांक 80चे पर्याय हे 83ला मॅच होतात आणि 83चे पर्याय हे 80 प्रश्नाला मॅच होतात। त्यामुळं 2 प्रश्न माझ्या मते या ठिकाणी बाद व्हायला पाहिजे मित्रांनो। NMMSची ही जी आजची प्रश्नपत्रिका होती, अतिशय सुंदर ही प्रश्नपत्रिका सेटअप केलेली होती मित्रांनो। आणि मी सांगितल्याप्रमाणे की NMMSच्या परीक्षेच्या मॅट पेपरसाठी म्हणजेच अर्थात आपल्या बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरला वेळ कमी मिळतो। त्यामुळं क्विक डिसिजन घेऊन आपल्याला पुढे जावं लागत होतं। एक गोल रंगवण्यासाठी तब्बल 36 सेकंदाचा अवधी लागत होता। मग उरलेल्या 24 सेकंदामध्ये प्रश्न वाचायचं, उत्तर काढायचं आणि पुढे जायचं होतं। तरी माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवली। आशा व्यक्त करूया की सर्व विद्यार्थी माझे या ठिकाणी NMMSला क्वालिफाय होतील। तर ओके, तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण सुरू करूया आजची या ठिकाणी बौद्धिक क्षमता चाचणीची संभाव्य उत्तर सूची। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर बघूया मित्रांनो संभाव्य उत्तर सूची। प्रश्न क्रमांक 1 ते 3 सूचना पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षराचा गट येईल। प्रश्न क्रमांक 1, W बरोबर 23, Y बरोबर 25, B बरोबर 28, प्रश्नार्थक चिन्ह K बरोबर 37, Q बरोबर 43। तर प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर F32 हे असेल। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2, S1 U8, प्रश्नार्थक चिन्ह Y 64 A 125। प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 3, NPR स्वल्पविराम TVX स्वल्पविराम ZBD स्वल्पविराम प्रश्नार्थक चिन्ह KMO। प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 4 ते 6 सूचना विसंगत पद जे आहे ते यामध्ये आपल्याला काढायचं होतं। 3 शब्दांचे गट असतील, वेगळा गट या ठिकाणी ओळखायचा होता, विसंगत पद ओळखायचं होतं। प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मित्रांनो। WXYZ हा वेगळा गट असेल। प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 LPU हा वेगळा गट असेल मित्रांनो। पुढे जाऊया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 ते 9 सूचना खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते योग्य पर्यायाने दर्शवायचं आहे। ही पहिल्या पर्यायातली प्रश्न आकृती आणि मग त्याच्या आपल्याला या ठिकाणी उत्तर आकृत्या ज्या आहेत ते शोधायच्या होत्या। तर म्हणून प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो। प्रश्न आकृतीमध्ये जे आहे ते आपल्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरायचं होतं, त्याचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येईल मित्रांनो। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 8 परत आपल्याला आकृती ओळखायची होती मित्रांनो। क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज या ठिकाणी फिरायचं होतं। प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी योग्य उत्तर येईल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9 परत आकृती ओळखायची होती। प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो।
जवळपास माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे हे 9ला 9 प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 ते 12साठी आपल्याला सूचना होती. पुढील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या संख्येमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा होता. 13 यास 2196 तर 21 यास काय हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं होतं. तर प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 9260. प्रश्न क्रमांक 11 सेम त्याच प्रकारचा 156 यास 13 तर 132 बरोबर काय येईल. तर 11चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 13 यास 39 तर 9 यास काय. तर 9 यास या ठिकाणी येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 819 हे या ठिकाणी उत्तर असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 13 ते 16 विसंगत पद या ठिकाणी आपल्याला शोधायचं होतं मित्रांनो. 3 अक्षरांचा या ठिकाणी गट असेल, वेगळा गट या ठिकाणी संख्येचा ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 13चे योग्य उत्तर असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14चे उत्तर माझ्या मते याचं उत्तर थोडंसं कन्फ्युजिंग आहे मित्रांनो. 2 किंवा 3 या दोन्हीपैकी एक उत्तर असेल मित्रांनो. डेफिनेट निश्चित मी याचं उत्तर सांगू शकत नाही, थोडंसं कन्फ्युजिंग होत आहे मलासुद्धा. म्हणून 14चं उत्तर 2 किंवा 3 यापैकी निश्चितरित्या असायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 जो आहे तो त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16चा वेगळा गट जो असेल तो असेल 5823. प्रश्न क्रमांक 16चे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17 ते 19 सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न आकृती पहिले दिलेली आहे, त्यानंतर उत्तर आकृती. प्रश्न क्रमांक 17चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 जो आहे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी 18चं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 आकृतीवरच आधारित आहे आणि प्रश्न क्रमांक 19 आकृतीचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढे जाऊया. 20 व 21 सूचना. पुढील प्रश्नात कंसाबाहेरील संख्येचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती आपल्याला लिहायची आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 20 जो आहे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 21ला 21 प्रश्न माझ्या काही विद्यार्थ्यांची बरोबर आलेली आहे. मनापासून त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतोय. प्रश्न क्रमांक 22 ते 24 सूचना. पुढील प्रश्नात गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे 3 आकृत्यांचा गट योग्य असेल. हे पण मित्रांनो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज होतं, एकदम सोपं होतं याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 22चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23चे देखील उत्तर असेल योग्य पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 24 जो आहे एका सांकेतिक भाषेत मनीष MANISH हा शब्द HDILNK असा लिहिलात तर त्याच सांकेतिक भाषेत HARSHU हा शब्द कसा लिहाल. याला कोडिंग डिकोडिंग म्हणायचं मित्रांनो आणि आपण वर्गामध्ये हे व्यवस्थित रीतीने घेतलेलं होतं. प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. परत पुढचा प्रश्नसुद्धा कोडिंग डिकोडिंगवरच होता. जर एका सांकेतिक भाषेत विंडो WINDOW हा शब्द
DLWMRD असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत SERIAL हा शब्द कसा लिहाल? आणि कोडिंग डिकोडिंग अतिशय सुंदर रीतीने आपण घेतलेलं होतं. प्रश्न क्रमांक 26चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. हे या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26चं उत्तर 2. पुढे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 जर एका सांकेतिक भाषेत परत कोडिंग डिकोडिंग या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 अरविंद ARVIND हा शब्द 48 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत ASHRAF हा शब्द कसा लिहाल? तर प्रश्न क्रमांक 27चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 53 असा लिहावा लागेल. प्रश्न क्रमांक 28 व 29 सूचना सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडायचे. आकृतीतील त्रिकोणांची संख्या आता या ठिकाणी किती असेल? तर आणि आपण आकृत्यांची संख्या हे पाहिलेला आहे आणि या ठिकाणी सूत्र न लावता या ठिकाणी आपल्याला संख्या मोजायच्या होत्या मित्रांनो. थोडंसं टफ होतं परंतु निरीक्षण करून या ठिकाणी मोजायचं होतं. आकृती त्रिकोणांची संख्या प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 13. आकृतीतील त्रिकोण मोजायचे होते मित्रांनो. या ठिकाणी बघा हा पहिला त्रिकोण असेल, हा दुसरा त्रिकोण असेल, या ठिकाणी आपला हा तिसरा त्रिकोण असेल, हा चौथा त्रिकोण असेल, हा परत पाचवा त्रिकोण असेल. ओके असो. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 28 योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 13 त्रिकोण येतील मित्रांनो. आकृतीत समलंब चौकोनांची संख्या किती? 29चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 9 असतील. समलंब चौकोन या ठिकाणी 9 असतील म्हणून प्रश्न क्रमांक 29चे उत्तर पर्याय क्रमांक 2 9 हे येतील. प्रश्न क्रमांक 30 ते 32 सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहावयाचा आहे. प्रश्न क्रमांक 30चे योग्य उत्तर येते मित्रांनो. या ठिकाणी 30चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 KRO. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ZYUV हे या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 33 व 34. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेत एक पद चुकीचे आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. म्हणजे एक विशिष्ट गट दिलेला असतो, वेगळं संख्या या ठिकाणी ओळखायची असते. 33चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो. ओके पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 34 संख्येवरच आधारित आहे. 10 14 28 32 64 68 132 वेगळा गट या ठिकाणी कोणता असेल? तर 34चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 132 हा जो असेल हे या ठिकाणी वेगळा गट असेल मित्रांनो. पुढे जाऊया. 35 व 36. खालील प्रश्नातील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 35चं योग्य उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 144. प्रश्न क्रमांक 36चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 120 ही संख्या त्या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढे जाऊया. 37 ते 39 वेन आकृतीवर आधारित आहे मित्रांनो. प्रश्न वेन आकृतीतील अक्षरे विविध खाद्यप्रकार आवडणारी मुले आहेत. खालील प्रश्नाची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधायची आहेत. कचोरी हे त्रिकोणामध्ये आहे, समोसा वर्तुळामध्ये आहे, आयतामध्ये बटाटा वडा आहे आणि षटकोणीमध्ये या ठिकाणी पावभाजी आहे. प्रश्न क्रमांक 37 सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मित्रांनो. सरळ साधं सरळ सोपं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 ए जो आहे या ठिकाणी बघा ए जो घटक आहे तो सर्व कचोरी समोसा बटाटे वडा पावभाजी या सर्व घटकांमध्ये मोडतो म्हणून ए सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले जे आहेत ते पर्याय क्रमांक 2 असेल तो म्हणजे ए. प्रश्न क्रमांक 38 पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? तर 38चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डी.
प्रश्न क्रमांक 39, फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? 39 योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 ते 42 पाहूया. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 40चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 आणि 41चं उत्तर असेल योग्य पर्याय क्रमांक 3 नॉट हे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 42चं उत्तर बघा या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 CWE हे या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 ते 45 आपल्या घनाकृती ठोकळ्यावर आधारित होते. सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत त्याचे निरीक्षण करून उत्तरे लिहायची होती मित्रांनो. 43 घनामध्ये 1च्या समोर कोणता अंक येईल? 1च्या समोर, आणि आपण हे सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. 43चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. घनामध्ये 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणते मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 3 हा अंक येणार नाही. 45 घनामध्ये 5 हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही म्हणते मित्रांनो. 45चं उत्तर पर्याय क्रमांक 2 3 हा अंक येणार नाही. त्यानंतर बघा कॅलेंडरवर पुढील प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46, सन 2022मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती रविवारी असेल तर 2024मध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी येईल? संविधान दिन मित्रांनो आपण काल परवाच साजरा केलेला आहे. 1 सोमवार, 2 बुधवार, 3 मंगळवार, 4 शनिवार. 46चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे माझ्या मते मित्रांनो. ओके, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 47, पुढील प्रश्नातील अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 47चे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ही आकृती यामध्ये येत नाही मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 48 ते 50, रेल्वेमध्ये ABCDE व F हे प्रवास करत आहेत. A हा खिडकीजवळ बसलेला असून Aच्या बाजूच्या उजव्या बाजूला B बसलेला आहे. Bच्या समोर E बसलेला आहे. F हा Eच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. तर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 48 खिडकीजवळ A व्यतिरिक्त अजून कोण बसले आहे? याला माहितीचे पृथक्करण म्हणायचं मित्रांनो. 48चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 F हा बसलेला आहे. प्रश्न क्रमांक 49 A व E ने परस्परांमध्ये जागा बदलली त्याचप्रमाणे D व C ने जागा बदलली तर Aच्या डाव्या बाजूला कोण असेल? 49चे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 F. प्रश्न क्रमांक 50, जागांच्या अदलाबदली नंतर खिडकी शेजारी कोण कोण बसले आहेत? प्रश्न क्रमांक 50चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 D व E हे बसलेले असतील मित्रांनो. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 51 ते 54, सूचना एका सांकेतिक भाषेत सारथी SARTHI हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ते सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे हे शोधायचं आहे. शब्द सांकेतिक भाषा सारथी आपण हे वर्गामध्ये पाहिलेला आहे मित्रांनो. फक्त सहसंबंध जो आहे तो ओळखायचा होता या ठिकाणी मित्रांनो. आपल्याला ही माहिती झाली. यावर आधारित बघा प्रश्न क्रमांक 51चं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल 51चं. त्यानंतर 51चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 52चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. त्यानंतर 53चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 54चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. हे अशा प्रकारचं या ठिकाणी होतं. यावर आधारित आपल्याला सोडवायचं होतं यावर आधारित पर्यायामध्ये. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं 4 51चं 4 52चं 3 53चं 1 आणि 54चं 2 हे उत्तर असेल मित्रांनो. 55 ते 57 सूचना अक्षरांच्या एका अंकाच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणती अक्षरे किंवा अंक येतील तो अचूक पर्याय लिहावयाचा होता. प्रश्न क्रमांक 55चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4
हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 56 योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. 57चं उत्तर देखील पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढे पाहूया 58 ते 60. खाली दिलेल्या आकृतीतील घड्या घातल्या तर एक ठोकळा घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. 58 च्या शेजारी कोणते अक्षर नाही? 58चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डी हा अंक येणार नाही. सीच्या समोर कोणते अक्षर येईल? तर 59चं उत्तर पर्याय क्रमांक 1 एफ हा अंक येणार नाही मित्रांनो. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 60 ठोकळ्यावर आधारित प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती तयार होणाऱ्या घनाची आहे? तर 60चे योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ही आकृती जी आहे ती घनाची या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा माहितीचे पृथक्करण परत. राज, संगीता, अलका, वैभव व प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. राज, अलका व प्रसाद गणित विषयात तर इतिहास विषयात वैभव, अलका व प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली आहे. तर पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 61 एकदम सोपं होतं मित्रांनो. माहितीचं पृथक्करण आपण पाहिलेलं आहे वर्गामध्ये. विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही? तर 61चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 संगीता हिला मिळालेली नाही. प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे? तर 62चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 5 विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित या विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे? तर 63चे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राज व प्रसाद हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64 पुढील प्रश्नात संख्यांचा एका विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. 64 प्रश्न क्रमांक 64चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक या ठिकाणी 64चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 65चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66चं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 60 हे असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 67 व 68 एका चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेल्या प्रश्न आकृतीत दाखविला आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल ते योग्य पर्यायाने लिहायचे आहेत. म्हणून 67व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारची ही आकृती येईल मित्रांनो. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 68 सेम तेच लेवलचा प्रश्न मित्रांनो. 68चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 या प्रकारची आकृती येईल. प्रश्न क्रमांक 69 ते 71 तर या ठिकाणी बघा खाली स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्याचे सांकेतिक अंक दिले आहेत. पण ते स्तंभ 1च्या शब्दातील अक्षराच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नाची योग्य उत्तरे लिहायची आहेत. परत कोडिंग डिकोडिंगच म्हणायचं याला देखील. 69चं उत्तर येईल मित्रांनो माझ्या मते पर्याय क्रमांक 4 486 हे उत्तर असायला पाहिजे. मित्रांनो थोडा आवाज बसलेला आहे, तब्येत ठीक नाही, त्यामुळे अशा रीतीने मी फास्टमध्ये घेत आहे कारण व्हिडिओची लेंथ मोठी होऊ नये, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून उत्तरे फक्त सध्या सांगत आहे. नंतर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून देईल मित्रांनो. ओके, आवाज बसलेला आहे, थोडंसं समजून घ्या. प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 70चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 2 3 4 8 2 हे अंक येतील. प्रश्न क्रमांक 72 व 73 प्रश्न क्रमांक 72 या ठिकाणी चौरसाकृती कागदाला घातलेली घडी दिली आहे. तीच घडी उलगडल्यावर कसा दिसेल ते पर्याय आपल्याला शोधायचा होता. 72चं योग्य उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो. 72चं 3. पुढे सेम यावरच कागदाच्या घड्या आकृत्या हे थोडंसं आमचं राहिलं होतं मित्रांनो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या विद्यार्थ्यांची
की हा घटक थोडासा आपल्याला समजवण्यामध्ये राहिला होता. 73चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल 73चं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 74 व 75 दिलेल्या प्रश्न आकृती आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते त्या खाली दिलेल्या उत्तर पर्याय आकृतीच्या पर्यायातून निवडायचे. सरळ साधी सोपी ट्रिक्स मी मुलांना दिलेली होती आपल्या, म्हणून 74चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. फक्त कागद खालीवरी करायचा होता अशी ट्रिक्स होती, वर्गामध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75चं योग्य उत्तर असेल या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 75चे पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 76 दिशावर आधारित आहे. दिशावर एकच प्रश्न आला, मला कमीत कमी अपेक्षा होती 3 ते 4 प्रश्नाची. रामदास पूर्वीकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालल्यानंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल याची सरळ आपण ट्रिक्स पाहिलेली आहे. डावीकडून वळतोय का उजवीकडून वळतोय वजा करायचं होतं फक्त. 76चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आग्नेय ही दिशा येईल मित्रांनो. 76चं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77चे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1. 78व्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 79 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल 220. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 जर आग्नेय दिशेला उत्तर म्हटले आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले तर पश्चिम दिशेला काय म्हणता येईल याचासुद्धा आपण वर्गामध्ये सराव करून घेतलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 80चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आग्नेय. प्रश्न क्रमांक 81 ते 83 हे ठोकळ्यावर आधारित, ठोकळ्यावर फिक्स प्रश्न येतोच हे आपल्याला माहिती होतं. आणि यावर आधारित प्रश्न क्रमांक 81चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 82चे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 83चे योग्य उत्तर असेल या ठिकाणी 83. प्रश्न क्रमांक 80 आणि 83 हे दोन्हीही आपले या ठिकाणी मित्रांनो बाद होण्याची दाट शक्यता आहे. 83 देखील बाद होऊ शकतो, कारण 80चे पर्याय 83ला गेले आणि 83चे पर्याय 80व्या प्रश्नाला आलेले आहेत. त्यामुळे 2 प्रश्न आपले या ठिकाणी मायनस होतील. 90 ऐवजी 88 गुणापैकी आपल्याला गुणदान या ठिकाणी केलं जाणार आहे मित्रांनो. माझ्या मते बाद होणार आहेत. ज्यावेळी आयोग म्हणजेच या ठिकाणी परीक्षा परिषद जेव्हा उत्तर टाकेल तेव्हा आपल्या लक्षात येईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 84 व 85. 84मध्ये या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखायचं होतं. 84चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 27 हे या ठिकाणी येईल मित्रांनो. 27. प्रश्न क्रमांक 85च्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 30 हे या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 86 पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे, खाली आणि वरच करायचं होतं फक्त. आपण ट्रिक्स पाहिलेली आहे पाण्यातील आकृती आणि आरशातील आकृतींची. 86चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87चे या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर देता येईल. 87चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी सांगावं लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88 ते 90 मनोरा होता बघा मित्रांनो. मनोऱ्यावर आपल्याला हे सोडवायचं वाटतं. 88व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी 88व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला इथे देता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 RFE हे यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 90 या ठिकाणी काय, तर 90चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 90चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. अशा प्रकारे आज NMMSची झालेली आपली प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेली आहे मित्रांनो. आणि अपेक्षा व्यक्त करूया की माझे सर्व विद्यार्थी 65+ या प्रश्नपत्रिकेमध्ये
असतील मित्रांनो यामधील काही कोणत्या प्रश्नाचे उत्तर चुकले असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा। आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या, कारण शालेय स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर। शाळेच्या व्यापामुळे आणि मित्रांनो तब्येत ठीक नसल्यामुळे थोडंसं उत्तरपत्रिका तुम्हाला लेट पाठवली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी। आणि पुढील होणाऱ्या उद्याच्या 12 फेब्रुवारी 2023ला स्कॉलरशिप या 8वीची परीक्षा आणि या सर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांना प्रोफेसर दिनेश कदम पाटील सरांकडून खूप खूप शुभेच्छा। ही उत्तरपत्रिका कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू। आणि जाता जाता पुनश्च एकदा मित्रांनो, खूप मेहनतीने या ठिकाणी आवाज बसलेला असताना सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे लाईक करायला विसरू नका। आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या। भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ सहित नवीन उमेदीने मित्रांनो। मी 2 दिवसामध्ये या पहिल्या पेपरचं टोटल स्पष्टीकरण यूट्यूबला टाकणार आहे मित्रांनो। धन्यवाद।